नमस्कार मित्रांनो. काय ना, काल थोडा चकना घेतला पानपट्टीवर जाऊन. चिप्स एका दुकानात गेलेलो. चिप्सचं पाकिट घेतलं, कुरकुरे घेतलं, मूग डाळ घेतली, अजून काय वेफर्स होते, पापड वेफर्स होते, बटाट्याचे वेफर्स होते. असे काही वेगवेगळ्या पद्धतीचे 10-12 पाकिटे घेतले. हे सगळे जे आहेत ना, स्नॅक्स खाणारे, वेफर, कुरकुरे, शेंगभुजा, आलूभुजा, हे ते पापडचे, या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे सगळे मॅन्युफॅक्चर अहमदाबाद, गुजरातला आहे. हां, तुम्ही जाऊन बघा, कोणत्याही दुकानातून कोणतेही पॅकेट घ्या, अहमदाबाद, गुजरातला आहे याची मॅन्युफॅक्चर. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माल जो सप्लाय होतो तर गुजरातला पैसा जातो, बरोबर. याचा अर्थ काय? मुलाला पोसतं कोण? बाप. समजलं? आणखीन एक गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्र पहिला गुटखे याचे, माणिकचंद याचे, मूलचंद याचे, कोल्हापुरी याचे, अजून काय वेगवेगळे नावं यायचे, ते आता हल्ली बंद झाले. पोलिसांनी पण, BMC वाल्यांनी पण कायदा काढला, पानपट्टीवर एकही गुटखा सापडला नाही पाहिजे. मागे किती गुटख्याचे ट्रक, टेम्पो पकडले गेले, गाडीमध्ये, याच्यामध्ये, टेम्पोमध्ये, पोस्ट ऑफिसच्या गाड्यामध्ये गुटखे पकडले गेले. आता गुटखे मिळत नाही, विकतात, कोणी लपून विकत असतील. पण एक गुटखा आहे विमल आणि रजनीगंधा, हे खुलेआम विकला जातं. हे माहिती कुठून बनतं? रजनीगंधा, विमल, अहमदाबाद, गुजरात. म्हणजे महाराष्ट्रातले हे ठीक आहे, हानिकारक आहे, मग हे हानिकारक नाही, बॅन केलं पाहिजे ना. हे का फक्त गुजरातला त्यांचा बाप म्हणजे महाराष्ट्रात पोचले होईल का? आम्ही का ठेका घेतला आहे? पोलिसांना दिसत नाही हे गुटखे? हा गुटखा नाही आहेत, रजनीगंधा, विमल हे गुटखा नाही आहे, मग हे का ना बँड होत? याचे एक्सपोर्ट इम्पोर्ट चालू आहे, गुजरात, महाराष्ट्र. भले संपूर्ण भारतात मिळत असेल, पण महाराष्ट्रामध्येच का चालू आहे? बाकीचे मग का बंद केले? ठीक आहे, विचार करा जरा.